लैकारिका, ज्याला इंग्लिशमध्ये लायझोझोम्स असं म्हटलं जातं. हा मुद्दा आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. कारण ह्या मुद्द्यावरती एमपीएससीने बराच वेळा प्रश्न विचारलेत लायझोझोम्स वरती. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहेत. लैकारिका. आता लैकारिकांच्या बद्दल जर आपण पाहिलं, याला लायझोझोम्स बद्दल पाहिलं, तर यांच्यामध्ये अनेक विकर असतात. खूप सारे एन्झाईम्स असतात. विकरांना म्हटलं जातं एन्झाईम्स. तर हे जे लायझोझोम्स आहेत, या लायझोझोम्स मध्ये बरेच सारे एन्झाईम्स असतात. फॉर एक्झाम्पल अमायलेज, लायपेज आणि पोट्रिएज पाहिजे होतं, पोटिएज. हे जे एन्झाईम्स आहे, हे एन्झाईम्स म्हणजे अमायलेज, लायपेज आणि पोटिएज नावाचे जे एन्झाईम्स आहे, हे एन्झाईम्स आहे ना स्टोअर करण्याचं जे काम आहे ते ह्या लैकारिकांमध्ये केलं जातं, स्टोअर करण्याचं काम. पण ऍक्च्युअली हे जे एन्झाईम्स आहे यांची निर्मिती खडबडीत जे अंतर्द्रव्य जालिका होती, याच्या अगोदर आपण पाहिलं खडबडीत अंतर्द्रव्य जालिका म्हणजे काय, ज्याच्यावरती रायबोझोम्सचे कण असतात, त्याला खडबडीत अंतर्द्रव्य जालिका म्हणतात. तर ही जी खडबडीत अंतर्द्रव्य जालिका आहे, हिच्यापासनं अमायलेज, लायपेज आणि पोटिएज नावाचे एन्झाईम्सची निर्मिती होते. पण ऍक्च्युअली यांना स्टोअर करण्याचं जे काम आहे ते लैकारिक करत असतात. हे फक्त वाचायचं, हे पाठ नाही करायचं, हे वाचायचं. त्याचबरोबर जे कार्बनी पदार्थ आहेत त्यांचं पचन करण्याचं आणि विघटन करण्याचं काम, म्हणजे ही जी सेल आहे, या सेलमध्ये जे अन्न येतं ते कार्बनी फॉर्मॅटमध्ये येत असतं. कारण हे जे अन्न आहे हे कार्बन, त्या अन्नामध्ये कार्बन राहतो, म्हणून त्याला कार्बनी फॉर्मॅट असं म्हटलं जातं. तर ह्या अन्नाचं पचन करण्याचं आणि विघटन करण्याचं जे काम आहे ते ह्या लैकारिकामध्ये चालत असतं. हे सुद्धा वाचून घ्यायचं. हे तुम्हाला फक्त माहिती असावं की पचनाचं आणि विघटनाचं काम कुठं चालतं, तर ते लैकारिकामध्ये चालतं. किंवा अनेक जे विकर आहेत ते विकारांना स्टोअर करण्याचं काम कोण करतं, तर लैकारिका करत असते. आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की लैकारिकांना टाकाऊ पदार्थांचे विल्हेवाट लावणारी संस्था असं म्हटलं जातं. आता याचा अर्थ काय, की समजा एक बॉडी आहे आणि ह्या बॉडीमध्ये टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात. बरं, टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीतनं युरिया नावाचा टाकाऊ पदार्थ तयार होत असतो, म्हणजे युरिन जे तयार होत असते त्याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतो. किंवा काही नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ असतात, अमोनिया युक्त टाकाऊ पदार्थ असतात. किंवा आपल्या शरीरामध्ये काही पेशी डेट होतात, ज्या काही सेल्स आहेत किंवा ज्या पेशी आहेत, काही पेशी मरतात. तर ह्या मेलेल्या ज्या पेशी आहेत, ह्या मेलेल्या पेशींना सुद्धा शरीराच्या बाहेर काढावं लागतं. किंवा आपल्या शरीरामध्ये असा काहीतरी जीर्ण भाग असतो बघा. जीर्ण भाग म्हणजे जे म्हातारे लोक असतात, त्यांची जी त्वचा आहेत ती त्वचा अशी पार अंगावरनं बाहेर पडायला आलेली असते. त्याच्यात ना असे खवले खवले बाहेर येतात, किंवा जी स्किन आहे ती आपोआप ड्राय होऊन बाहेर निघायला लागते, तिला जीर्ण त्वचा असं म्हटलं जातं. तर हा जो टाकाऊ भाग आहे शरीराचा, या टाकाऊ भागाला शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं जे काम आहे ते ही लैकारिका करत असते. आणि म्हणूनच लैकारिकेला टाकाऊ पदार्थांचे विल्हेवाट लावणारी संस्था असं म्हटलं जातं. आणि यावरती प्रश्न येऊ शकतो, हे तुमचं पाठच असायला पाहिजे की टाकाऊ पदार्थांचे विल्हेवाट लावणारी संस्था कोण, तर त्याचं उत्तर यायला पाहिजे लैकारिका. ठीक आहे. लैकारिका ज्या आहेत ना ते वनस्पतींमध्ये अल्प प्रमाणात पाहायला मिळतात. पण जे प्राणी आहेत किंवा जे बाकीचे जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये लैकारिकांचं प्रमाण हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं. सस्तन जे प्राणी आहेत, या सस्तन प्राण्यांची जी रेड ब्लड सेल आहे, या रेड ब्लड सेलमध्ये लैकारिका नसतात. आलं लक्षात, की जी आपली रेड ब्लड सेल आहे, या रेड ब्लड सेलमध्ये लैकारिका आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. मग तुला काय कळलं लैकारिकाबद्दल, काय लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये अनेक एन्झाईम्स, अनेक जे विकर आहेत त्याची साठवणूक केली जाते. त्याचबरोबर कार्बनी पदार्थांचं हे पचन करतं, त्याचबरोबर विघटन करतं, आणि म्हणून याला टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था असं देखील म्हटलं जातं. वनस्पतींमध्ये याचं प्रमाण फार कमी आहे, प्राण्यांमध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात ह्या पाहायला मिळतात. ठीक आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आता लैकारिकांना ऑटोलिसिस नावाची गोष्ट ही लैकारिका करत असते. स्वयंलय हिला मराठीमध्ये म्हणतात. ऑटोलिसिस म्हणजे काय, स्वयंलय. आता ऑटोलिसिस किंवा स्वयंलय म्हणजे काय, आपल्याच शरीराचा जो जीर्ण भाग आहे, जो शरीरातून बाहेर टाकण्यासारखा आहे, त्या जीर्ण भागाला या स्वतःच बाहेर टाकण्याचं काम करतात, म्हणून या प्रोसेसला ऑटोलिसिस असं म्हटलं जातं. किंवा
ज्या पेशी काहीच काम करत नाहीये किंवा ज्या पेशी मेलेल्या आहेत, या मेलेल्या पेशींना सुद्धा बाहेर काढण्याचं काम ह्या स्वतः करत असतात आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे स्वतःचाच भाग स्वतःच्या शरीरातून बाहेर काढून टाकणं. ही जी सेल आहे, या सेलमधून बिना कामाचा भाग बाहेर या स्वतःच काढून टाकत राहतात. या प्रोसेसला ऑटोलिसिस असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला स्वयंलय असं म्हटलं जातं. मग प्रश्न आला की स्वयंलय कोण करतं? तर स्वयंलय कोण करत असतं? या ज्या लायझोझोम्स आहेत, या लायझोझोम स्वतःच्या शरीरातल्या ज्या मेलेल्या पेशी आहेत किंवा पेशींना मारण्याचं काम ह्या लायझोझोम्स करत असतात किंवा जे जीर्ण भाग आहेत त्या जीर्ण भागाला शरीराच्या बाहेर काढण्याचं काम सुद्धा लायझोझोम्स करत असतं. या ज्या बिनाकामाच्या पेशी आहेत, बिनाकामाच्या ज्या सेल्स आहेत, त्या सेलला स्वतःच ह्या मारून टाकतात आणि म्हणून यांना सुसाईड बॅग असं सुद्धा म्हटलं जातं. आत्मघाती पिशव्या म्हटलं जातं. तर हे जे लायझोझोम्स आहे किंवा ह्या ज्या लैकारिका आहेत, लायझोझोम्स आहे, यांना आत्मघाती पिशव्या किंवा सुसाईड बॅग असं म्हटलं जातं. हा मुद्दा परीक्षेसाठी महत्वाचा आहे. का बरं म्हणतात सुसाईड बॅग? कारण ह्या स्वतःच्याच पेशींना मारण्याचं काम करतात. ज्या बिनाकामाच्या आहेत, बिनाकामाच्या ज्या पेशी युजलेस आहे, त्यांना स्वतःच मारून टाकून त्यांना बाहेर काढण्याचं काम करतात. म्हणून यांना आत्मघाती पिशव्या म्हणजे स्वतःचाच घात केला ना. आता ही जी सेल आहे आणि या सेलमध्ये एक छोटासा पार्ट राहतो ज्याला म्हटलं जातं लैकारिका किंवा लायझोझोम्स असं म्हटलं जातं. तर हा जो भाग आहे हा पूर्ण सेलला मारून टाकण्याचं आणि शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम करतो. म्हणजे स्वतःचाच भाग स्वतःलाच धोका देऊन टाकतो, स्वतःलाच मारून टाकतो. म्हणून याला आत्मघाती पिशव्या असं म्हटलं जातं. किंवा त्याचबरोबर याला उद्ध्वस्त करणारे पथक असं सुद्धा म्हटलं जातं. उद्ध्वस्त करून टाकतो. हे जी पेशी आहे यातला हा छोटासा जो अंग आहे, छोटासा जो ऑर्गन आहे, हा पूर्ण पेशीलाच मारून टाकण्याचं काम करतो आणि शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम करतो. आणि म्हणून याला हा जो छोटा अंग आहे हा पूर्ण पेशीलाच उद्ध्वस्त करतो आणि म्हणून याला उद्ध्वस्त करणारं पथक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये उपासमार आहे, आपण उपवासावरती किंवा आपण काही खाल्लेलंच नाहीये, त्यावेळेस स्वतःचं प्रोटीन आणि मेद यांचा हा वापर करतो जगण्यासाठी. ही जी बॉडी आहे, या बॉडीला जर अन्न मिळालंच नाही, तर या बॉडीमध्ये जे प्रोटीन आहे, सेलमध्ये जे प्रोटीन आहे किंवा जे फॅट्स आहे, या फॅट्सला लगेच तो खाऊन टाकतो. याला म्हटलं जातं लैकारिका. बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, तर ह्या बॅक्टेरियाला आणि व्हायरसला मारण्याचं काम सुद्धा कोण करतो? लैकारिका करत असते. तर लैकारिकाबद्दल फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि याच्यावरती प्रश्न सुद्धा येतात. बेडूक असतो ना बाळा, बेडूक, या बेडकाला ज्या प्रायमरी स्टेजमध्ये टॅडपोल असं म्हटलं जातं. या बेडकाला प्रायमरी स्टेजमध्ये टॅडपोल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल असं बेडूक आहे, या बेडूक आहे याला प्रायमरी स्टेजमध्ये काय म्हटलं जातं? टॅडपोल म्हटलं जातं. याची शेपूट असते, याला शेपूट असते आणि ज्यावेळेस याचं असं मोठ्या बेडकामध्ये ज्यावेळेस याचं रूपांतर होत राहतं, मोठ्या बेडकात ज्यावेळेस रूपांतर होतं, त्यावेळेस याने स्वतःची जी शेपटी आहे, ही जी लैकारिका, ही जी पेशी असते याच्यामध्ये जी पेशी आहेत आणि या पेशींमध्ये जी लैकारिका आहे, ही लैकारिका या पेशीचं ही जी शेपूट आहे, या शेपटीचं पचन करून टाकते. म्हणजे स्वतःची शेपूट खाऊन घेणारं जे काम आहे, खाऊन घेण्याचं काम आहे, ही ती लैकारिका करत असते. आणि म्हणून टॅडपोलचं ज्यावेळेस बेडकात रूपांतर होत असतं, त्यावेळेस लैकारिकेने त्याची जी शेपूट आहे, ती शेपूट खाल्लेली असते. म्हणजे त्या शेपटीचं पचन केलेलं असतं. अशा प्रकारे ही लैकारिका आहे. याच्यावरती हमखास प्रश्न परीक्षेला येतो. तुम्हाला लैकारिकाबद्दल बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असायला पाहिजे. बघा, त्यात काय कळलं? लैकारिका काय म्हणतात तिला इंग्लिशमध्ये? लायझोझोम्स. हा, आता पाठ करण्यासारखं काय? याला म्हणायचं टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था. हे फक्त वरचं जे आहे ते फक्त वाचून घ्यायचं. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवा, वनस्पतींमध्ये हे अल्प प्रमाणात असतात, प्राण्यांमध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. सस्तन प्राण्यांचे जे आरबीसी आहेत त्याच्यामध्ये लैकारिका पाहायला मिळत नाही. महत्वाचं काय रे बाळा? हे जास्त महत्वाचं, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था. दुसरी गोष्ट, ऑटोलिसिस कोण घडवून आणतं? लैकारिका. ऑटोलिसिस म्हणजे काय? जीर्ण भाग शरीराच्या बाहेर टाकणे याला ऑटोलिसिस म्हणतात किंवा स्वतःच्याच पेशींना मारण्याचं काम ह्या स्वतः करतात म्हणून याला ऑटोलिसिस पण म्हटलं जातं. ह्या स्वतःच्याच पेशी मारून टाकतात म्हणून यांना सुसाईड बॅग्स पण म्हणतात. मग परीक्षेला विचारलं सुसाईड बॅग कोणाला म्हणायचं, आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणायचं, तर लायझोझोम्सला किंवा लैकारिकांना आत्मघाती पिशव्या म्हणायचं. महत्वाचं परीक्षेला येणार. उद्ध्वस्त करणारं पथक कोणाला म्हणायचं? उद्ध्वस्त डिमोलिएशन स्क्वॉड्स कोणाला म्हणायचं? तर उद्ध्वस्त करणारं पथक म्हणायचं लैकारिकांना. हा एक मुद्दा महत्वाचा परीक्षेसाठी, हा मुद्दा महत्वाचा ऑटोलिसिस परीक्षेसाठी महत्वाचं. आणि त्याचबरोबर खालीलपैकी कोणामुळं टॅडपोलचं जे रूपांतर आहे ते बेडकात होत असतं आणि शेपटीचं कोणाकडून पचन होतं? तर ते शेपटीचं पचन हे लैकारिकाकडनं होत असतं. हा सुद्धा मुद्दा आपल्या परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे. मला वाटतं तुम्हाला लैकारिका कळलं असेल. लैकारिकावरती प्रश्न येतो. ठीक आहे.
आता आपल्याला पाहिजे तंतुकणिका. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं माइटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका किंवा माइटोकॉन्ड्रिया. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जे सिस्टम आहे तो तुम्हाला कळलं पाहिजे. बघा, आपली जी बॉडी आहे ना बाळा, ही जी सेल आहे, या सेलमध्ये ना एक असा छोटासा पार्ट आहे, याला म्हटलं जातं माइटोकॉन्ड्रिया. काय म्हणतात याला? माइटोकॉन्ड्रिया. आपण बॉडीमध्ये ना अन्न घेत असतो. आपण बॉडीमध्ये काय घेत असतो? अन्न घेतो. ते कशाच्या फॉर्मॅटमध्ये असतं? ग्लुकोजच्या. याला म्हणतात C6H12O6 याच्या फॉर्मॅटमध्ये ते अन्न असतं. तर हे अन्नाला आहे ना ब्रेकडाऊन करावं लागतं. या अन्नाला फोडावं लागतं. या अन्नाला आपण जसं चावतो ना, तसं या ग्लुकोजला फोडावं लागतं, ब्रेक करावं लागतं आणि मग त्याचं प्रॉपर पद्धतीने पचन होतं. हे ब्रेक करण्यासाठी ना ऑक्सिजनची गरज असते. हे ब्रेक करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन प्रेझेंट असला, ऑक्सिजन अवेलेबल असला की ह्या ग्लुकोजचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं. हा ग्लुकोज फोडला जातो आणि या ग्लुकोजचं मग फोडल्यानंतर याचं पचन होतं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. बरोबर. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस पेशीमध्ये कोणत्या अंगकामध्ये होते? तर पेशीमध्ये ही जी प्रोसेस आहे, ही माइटोकॉन्ड्रिया हा जो पेशीचा जी ऑर्गन आहे, या माइटोकॉन्ड्रियामध्ये ही सगळीची सगळी प्रोसेस आपल्याला होताना पाहायला मिळते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कार्बोहायड्रेट्स आणि मेदचे, कार्बोहायड्रेट्स आणि मेद, याला कार्बोहायड्रेट्स आणि मेदाला काय म्हणतात? फॅट्स आहे. आता कार्बोहायड्रेट्स असेल किंवा जे फॅट्स असेल याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? ग्लुकोज. काय मिळतं आपल्याला? ग्लुकोज. इथं काही एन्झाईम्स अवेलेबल असतात आणि ह्या एन्झाईम्स अवेलेबल असताना ह्या ग्लुकोजचं काय होतं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिजन प्रेझेंट असतो त्यावेळेस हा ग्लुकोज काय केला जातो? ब्रेक केला जातो. ऑक्सिजन प्रेझेंट असतो, ऑक्सिजन प्रेझेंट असताना हा ग्लुकोज ब्रेक केला जातो म्हणजे फोडला जातो, म्हणून याला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. आणि हा ग्लुकोज फोडला म्हणजे या ग्लुकोजचं पचन केलं की याच्यापासून आपल्याला काय मिळत असते? एनर्जी मिळत असते. आणि ही एनर्जी कशाच्या फॉर्मॅटमध्ये राहते? एटीपीच्या. आणि इथं सगळ्यात जास्त एनर्जी मिळते आपल्याला आणि म्हणून याला पेशींचं ऊर्जाघर असं सुद्धा म्हणतात. आणि मग परीक्षेला प्रश्न येतो की सांगा की पेशींचं ऊर्जाघर कोणाला म्हणतात? तर पेशींचं ऊर्जाघर कोणाला म्हणतात? तर पेशींचं ऊर्जाघर म्हणतात माइटोकॉन्ड्रियाला. तुम्हाला लक्षात आलं का की बॉडीमध्ये नेमकी प्रोसेस काय होत असते? आपण जे पण अन्न खातो ना, आपण काही पण खातो दिवसभरात, ते जे अन्न राहतं ना त्याला आपण थोड्या वेळासाठी काय म्हणूया? ग्लुकोज म्हणूया. काय म्हणू आपण त्याला? ग्लुकोज म्हणूया. म्हणजे C6H12 आणि O6 आपण त्याला म्हटलं. आता हा ग्लुकोज नुसतं पोटात पडून काही फायदा नाही. आपण हे खाल्लं नुसतं खाऊन काय फायदा नाही. तर या ग्लुकोजला पचवायला लागतं. म्हणजे याला बारीक बारीक भागांमध्ये याला कन्व्हर्ट करावं लागतं. पण हे बारीक भागांमध्ये कन्व्हर्ट कधी होईल हो? जर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन असेल तरच हे पचन होईल. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन प्रेझेंट असतो त्यावेळेसच याचं पचन होतं आणि याला म्हटलं जातं ऑक्सिडेशन. काय म्हणतात याला? या प्रोसेसला म्हटलं जातं ऑक्सिडेशन. बरोबर. ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिजन प्रेझेंट असताना या ग्लुकोजला आपण फोडलं आणि हे ग्लुकोज फोडल्यानंतर बारीक भागामध्ये याचं रूपांतर केल्यानंतर आपल्या शरीराला एनर्जी मिळते. मग आपल्याला तरतरी येते बघा. आपण जेवल्यानंतर अर्ध्या 2-3 तासाने आपल्याला तरतरी येते, एनर्जी येते. ती एनर्जी का बरं येते? आपण जे खाल्लेलं अन्न आहे ना, त्याला असं फोडलेलं राहतं. याला असं ब्रेक केलं जातं. हे ब्रेक करण्यासाठी काय लागतो? ऑक्सिजन लागतो. आणि म्हणून या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन. ऑक्सिजन असताना जी रिॲक्शन होते तिला ऑक्सिडेशन म्हणतात. ऑक्सिजन प्रेझेंट असताना या ग्लुकोजला फोडलं जातं आणि त्यापासून काय मिळते आपल्याला? एनर्जी. आणि ही एनर्जी कशाच्या फॉर्मॅटमध्ये राहते? एटीपीच्या. आणि आपल्या शरीरामध्ये अन्नापासून ही जी एनर्जी तयार करण्याचं काम आहे ते ह्या पेशीमधल्या या छोट्याशा ऑर्गनमध्ये होत असतं आणि याला म्हणतात माइटोकॉन्ड्रिया. या ऑर्गनला काय म्हणायचं? माइटोकॉन्ड्रिया किंवा मराठीमध्ये याला म्हणतात तंतुकणिका. मराठीमध्ये काय म्हणतात याला? तंतुकणिका असं म्हटलं जातं. आणि म्हणून या माइटोकॉन्ड्रियाला किंवा तंतुकणिकाला इथं सगळ्यात जास्त एनर्जी तयार होते ना, म्हणून याला पेशींचं ऊर्जाघर असं म्हटलं जातं. महत्वाचा प्रश्न. आता पहिला प्रश्न येणार, पेशींचं ऊर्जाघर कोणाला म्हणतात? तर तुमचं उत्तर आलं पाहिजे माइटोकॉन्ड्रिया. दुसरं गोष्ट, पेशींमध्ये ऑक्सिडेशन नावाची जी रिॲक्शन आहे किंवा ऑक्सिडेशन जे होतं अन्नाचं ते कोठे होतं? तर हे जे ऑक्सिडेशन आहे हे सुद्धा माइटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. तुमचा परीक्षेसाठी दुसरा फार महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, एवढे 2 मुद्दे तुमचे ऍटलिस्ट माइटोकॉन्ड्रियाबद्दल पाठ असायला पाहिजे. हे जे आहेत हे वाचून घ्यायचं. याच्या आतमध्ये एक पोकळी असते. या पोकळीमध्ये रायबोझोम्सचे फॉस्फेट कण असतात.
रायबोझोम्सचे फॉस्फेट कण असतात आणि त्याचबरोबर याच्यामध्ये डीएनए सुद्धा असतो. हे फक्त वाचून घ्यायचं, वाचून घेण्यासाठी तो मुद्दा आहे. ठीक आहे, आता आपण आणखी बघूया काय याच्याबद्दल म्हटलंय, रायबोझोम्स बद्दल आणखी आपल्याला काय माहित असायला पाहिजे. की हे जे रायबोझोम्स आणि माइटोकॉन्ड्रिया याला तंतुकणिका, ते तंतुकणिकांमध्ये ना स्वतःचे प्रोटीन तयार करण्याची क्षमता असते बरं. हे स्वतःचे प्रोटीन तयार करू शकतात. जसं आपल्या बॉडीमध्ये असे काही बरेच सारे ऑर्गन्स आहेत. या ऑर्गन्स पैकी हे जे आपण माइटोकॉन्ड्रिया बघतोय, ह्या माइटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचं प्रोटीन तयार करण्याची क्षमता आहे. हे जे तंतुकणिका येतात ना, ह्या प्राण्यांमध्ये जास्त आहेत, वनस्पतींमध्ये यांचं प्रमाण कमी प्रमाणात आहे. म्हणून प्राण्यांमध्ये यांचं प्रमाण जास्त आहे आणि वनस्पतींमध्ये यांचं प्रमाण कमी आहे. आणि ज्या आरबीसी आहेत, या आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात. आरबीसी मध्ये हा जो महत्वाचा मुद्दा, हा पाठ असायला पाहिजे, की ज्या आरबीसी आहेत, या आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात. आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात. याच्या मागचं कारण असं आहे की आरबीसी मध्ये तंतुकणिका का बरं नसतात, तर याच्या मागे कारण असं आहे की आरबीसी स्वतःसाठी ऑक्सिजन वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला परत एकदा हा मुद्दा समजून सांगतो. हा मुद्दा आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे, म्हणून मी एकदा समजून सांगतो. बघा, आता आपण काय पाहिलं, ग्लुकोज असतो. काय पाहिलं, ग्लुकोज असतो. ह्या ग्लुकोजला काय केलं जातं, फोडलं जातं. पण हा ग्लुकोज कधी फोडला जातो, ज्यावेळेस ऑक्सिजन प्रेझेंट असेल तरच. आणि मग याचं रूपांतर कशामध्ये होत राहतं, एनर्जीमध्ये. आता हे मुद्दा आपण पाहिला. पण एक महत्वाचा मुद्दा आहे की जी आरबीसी नावाची जी पेशी आहेत, रेड ब्लड सेल नावाची जी पेशी आहेत, तर ह्या आरबीसीच्या आतमध्ये आरबीसीच्या आतमध्ये आरबीसीच्या आतमध्ये केंद्रकच नसतो, मुळात सेंटरच नसतो. का बरं नसतो केंद्रक, कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त ब्लड मावलं पाहिजे, त्याच्यामुळे याच्यामध्ये केंद्रक नसतो. दुसरी गोष्ट, आरबीसी मध्ये ना ऑक्सिडेशन पण नाही होत. आरबीसी मध्ये ऑक्सिडेशन नाही होत. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोजला फोडलं जातं आणि त्यापासून एनर्जी तयार केली जाते. आणि हे तयार करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो, याला ऑक्सिडेशन म्हणतात. जर आरबीसीने हा जर ऑक्सिजन स्वतःसाठीच वापरला, म्हणजे ऑक्सिडेशन करून एनर्जी स्वतःच तयार केली, तर सगळ्या बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड होऊ शकत नाही. म्हणून आरबीसी मध्ये ऑक्सिडेशन होत नाही. आणि हे ऑक्सिडेशन आरबीसी मध्ये होत नाही, म्हणजे ऑक्सिडेशन कुठं होतं, तंतुकणिकांमध्ये. ऑक्सिडेशनच आरबीसी मध्ये होत नाही, याचा अर्थ आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतातच. जर आरबीसी मध्ये तंतुकणिका असत्या, तर त्यांनी हा ऑक्सिजन स्वतःसाठी वापरला असता, ग्लुकोजला फोडला असता आणि त्यापासून एनर्जी तयार केली असते. आणि म्हणून आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात. त्याचबरोबर आरबीसी मध्ये जो केंद्रक आहे तो सुद्धा नसतो. तर आरबीसी मध्ये दोन गोष्टी नसतात. आरबीसी मध्ये केंद्रक असतो का, तर नाही, आरबीसी मध्ये केंद्रक नसतो. आरबीसी ऑक्सिडेशन करतात का, हो, तर नाही, आरबीसी ह्या ऑक्सिडेशन सुद्धा करत नाही. आलं लक्षात. मग काय कळलं तंतुकणिकांबद्दल, हे स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करू शकतात. प्राण्यांमध्ये तंतुकणिका जास्त असतात, वनस्पतींमध्ये तंतुकणिका कमी असतात. त्याचबरोबर आरबीसी ज्या आहेत त्यांच्या बॉडीमध्ये तंतुकणिका नसतात आणि स्वतःसाठी त्या ऑक्सिजनचा वापर करत नाही. बरोबर. आणि ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोण आहे, ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोणाला म्हटलं जातं, तर ते सुद्धा तंतुकणिकेला म्हटलं जातं. का बरं, कारण ऑक्सिश्वसनाचे म्हणजे ऑक्सिडेशनचं जे काम आहे हे सगळं तंतुकणिकांमध्ये चालतं, म्हणून याला ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक असं म्हटलं जातं. आणि यांच्यामध्ये ऑक्सिझोम्स असतं, हे नाही वाचलं तरी काही फरक पडत नाही. इथपर्यंतचा जो मुद्दा आहे जो आपण पाहिला, तो आपल्या परीक्षेसाठी कामाचा आहे. बघा, परत एकदा आपण माइटोकॉन्ड्रियाला तंतुकणिका रिवाइज करूया. परीक्षेसाठी काय महत्वाचं ते आपण एकदा परत रिकॉल करू. तंतुकणिका, ठीक आहे. हे बाकीचं लक्षात नाही राहिलं तरी काही हरकत नाही. पेशींचं ऊर्जाघर कोणाला म्हणतात, हा परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा. पेशींचं ऊर्जाघर कोणाला म्हटलं जातं, तर तंतुकणिकांना पेशींचं ऊर्जाघर म्हटलं जातं. हे एक वाक्य लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, प्राण्यांमध्ये यांचं प्रमाण जास्त आहे, हा एक मुद्दा महत्वाचा. आणि तिसरा म्हणजे आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात, कारण आरबीसी ऑक्सिजन स्वतःसाठी वापरत नाही आणि त्या ऑक्सिडेशन नावाची जी प्रोसेस आहे त्या सुद्धा करत नाही, म्हणून आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात. हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोणाला म्हणतात, तर ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक माइटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं. इथपर्यंत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, प्लास्टिड्स यांना लवक असं म्हटलं जातं, हरित लवक.
आता हा मुद्दा बघायचा आपल्याला. बघा, आता तुम्हाला माहित आहे की हे जे प्लांट आहे, हे प्लांट प्रकाश संश्लेषण नावाची प्रोसेस करतं. प्लांटमध्ये काय होत असतं? प्रकाश संश्लेषण नावाची गोष्ट होत असते, ज्याला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. प्लांट काय करतो? प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो, बरोबर ना? आणि म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी असं म्हटलं जातं. काय म्हणतात वनस्पतींना? स्वयंपोषी असं म्हटलं जातं, बरोबर? ठीक आहे. मग आता बघा की हे जे अन्न प्रकाश संश्लेषण करायचे प्लांटला, ह्या प्लांटमध्ये ना हा जो हिरवा भाग असतो, प्लांटमध्ये जो हिरवा भाग असतो, या हिरव्या भागामध्ये हरितलौक असतात. काय असतात? हरित लवके असतात. आणि हे हरितलौकीच्या हिरव्या पानांमध्ये किंवा हिरव्या पानांमध्ये असतो ना, या हरितलौकांपासूनच प्रकाश संश्लेषण नावाची प्रोसेस होत असते. आणि हे जे हरितलौकांमध्ये हे जे लौक आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा. हरितलौक म्हणजेच हे प्रकाश संश्लेषण घडून आणतात. मग प्राण्यांमध्ये प्रकाश संश्लेषण होतं का हो? तर नाही, प्राण्यांमध्ये प्रकाश संश्लेषण होत नाही. म्हणून प्राण्यांमध्ये हरितलौक नसतात. तर लौक हे फक्त आणि फक्त वनस्पतींमध्येच असतात. महत्वाचा मुद्दा. हरितलौक किंवा जे लौक आहेत ते फक्त वनस्पतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रकाश संश्लेषणासाठी हरितलौक फार महत्वाचे असतात, कारण हरितलौकांमुळे प्रकाश संश्लेषण घडून येतं. आणि म्हणून जर प्रकाश संश्लेषण झालं तर वनस्पतींना काय मिळते? ऊर्जा मिळते. आणि म्हणून याला ऊर्जा कारखाना असं सुद्धा म्हटलं जातं. वनस्पतींचा ऊर्जा कारखाना कोणाला म्हणतात? तर वनस्पतींचा ऊर्जा कारखाना हे लौकांना असं म्हटलं जातं. लौकांना वनस्पतींचा ऊर्जा कारखाना असं सुद्धा म्हटलं जातं. तर लौकांबद्दल एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेव की लौक फक्त वनस्पतींमध्ये आढळतात, याच्यापासून प्रकाश संश्लेषण होतं, इथे एनर्जी तयार होते आणि म्हणून याला ऊर्जा कारखाना असं सुद्धा म्हटलं जातं. आता काही कलर्स आहेत. आता हे पाठ करायचं. क्लोरोफिलमुळं कोणता वनस्पतींना कोणता रंग प्राप्त होतो? हिरवा. कॅरोटीनमुळे कोणता रंग प्राप्त होतो? लाल किंवा भगवा. झॅन्थोफिलमुळे कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा. आणि बिटालिनमुळे कोणता रंग प्राप्त होतो? तर गडद गुलाबी. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाठ करायच्या. क्लोरोफिलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो, कॅरोटीनमुळे लाल रंग प्राप्त होतो, झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग प्राप्त होतो आणि बिटालिन्समुळे गडद गुलाबी रंग प्राप्त होते. हे जे सगळे कलर पिगमेंट हे प्राप्त करायचे. बिटालिनमुळे गुलाबी, झॅन्थोफिलमुळे पिवळा, कॅरोटीनमुळे लाल आणि क्लोरोफिलमुळे हिरवा. हरित लौके इतर लौकांत रूपांतरित होतात. म्हणजे काय? हरित लौक आधी टोमॅटोचा रंग कसा असतो? हिरवा. टोमॅटोचा रंग आधी कसा राहतो? हिरवा. आणि ज्यावेळेस टोमॅटो पिकते त्यावेळेस तिचा रंग कसा होतो? लाल. म्हणजे आधी हरित लौक कोणतं होतं? हिरवं. हिरवं म्हणजे काय? आधी कोणता होता? क्लोरोफिल होता. आधी टोमॅटो कशी होती? हिरवी. आधी टोमॅटो कशी होती? हिरवी. आता हिरवा रंग कोणामुळे असणार आहे? क्लोरोफिलमुळे. नंतर ज्यावेळेस टोमॅटो पिकते म्हणजे लाल होते, त्यावेळेस ती लाल कोणामुळे होते? क्लोरोफिल या लवकामुळं. म्हणजे हरित लौक्याचं याच्यामध्ये बदल झाला. आधी हरित लौक हिरवं होतं आणि नंतर ते जे लौक आहे ते कसं झालं? लाल. म्हणजे हरित लौके जे आहेत ते इतर लौकांमध्ये रूपांतरित होतात. हिरव्याचं कशात रूपांतरित झालं? लालमध्ये. म्हणजे क्लोरोफिलचं रूपांतर कशामध्ये झालं? तर कॅरोटीनमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. अशा प्रकारे लौक जे आहेत त्या लौकांवरती प्रश्न येऊ शकतात. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा येतो लौकांच्या बाबतीत, तो म्हणजे हा की जी प्रकाश संश्लेषण नावाची जी गोष्ट आहे, ह्या प्रकाश संश्लेषण नावाच्या गोष्टीमध्ये काय होतं? तर बघा की प्रकाश संश्लेषणामध्ये आपण ही जी सूर्यापासून ऊर्जा घेत असतो, सूर्यप्रकाश असेल तरच प्रकाश संश्लेषण होतं. मग ही जी सूर्यप्रकाशाची जी एनर्जी आहे ती प्रकाश संश्लेषणामध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते? तर रासायनिक. म्हणजे प्रकाश ऊर्जा कशात रूपांतर झाली? रासायनिक ऊर्जेमध्ये प्रकाश संश्लेषणात ती कन्वर्ट झाली, बरोबर. आता फळांना रंग येतो, फुलांना रंग येतो. तर हे जे रंग येतात ते कोणामुळे येतात? प्लांटमध्ये जे लौके असतात या लौकांमुळं यांना रंग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पिष्टमय पदार्थ, मेद, प्रथिन, संश्लेषणाचा साठा हे नाही वाचलं तरी हे जास्त मॅटर करत नाही. तर लौकांबद्दल तुम्हाला इथपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असायला पाहिजे. परत एकदा लौक सांगतो मी काय परीक्षेला लक्षात ठेवायचं आणि मग पुढे जाऊया. प्लास्टिड्स लौक केवळ वनस्पतींमध्ये आढळतात. प्रकाश संश्लेषण इथं होतं म्हणून याला ऊर्जा कारखाना असं म्हटलं जातं. क्लोरोफिलमुळे कोणता रंग? हिरवा. कॅरोटीनमुळे लाल, झॅन्थोफिलमुळे पिवळा आणि बिटालिनमुळे गुलाबी. हरित लौक काय करतात? तर इतर लौकांमध्ये रूपांतरित होतात. टोमॅटो आधी हिरवे असते नंतर ते लाल होते. आणि हा टोमॅटोला लाल कलर कोणामुळे असतो? तर लायकोपिनमुळे. हे पाठ करा. टोमॅटोला लाल रंग कोणामुळे येतो? तर टोमॅटोला लाल रंग हा लायकोपिनमुळे आलेला असतो.
लवकांमध्ये काय होतं, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होत असतं. फळांना फुलांना जो रंग आहे हा रंग लवकांमुळे आलेला असतो. इथपर्यंतच्या गोष्टी लवकांबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता आपल्याला या चॅप्टरचा शेवटच्या मुद्द्याकडे आपल्याला शिफ्ट व्हायचंय आणि मग हा आपला चॅप्टर जवळपास संपतो. ठीक आहे, ठीक आहे. शेवटच्या मुद्द्याकडे आपण शिफ्ट होतोय आणि मग आपला हा चॅप्टर संपतो. रिक्तिका नावाची गोष्ट बघायची आपल्याला, व्हॅक्युअल्स, ज्याला रिक्तिका आणि इंग्लिशमध्ये त्याला व्हॅक्युअल्स असं म्हटलं जातं. आता रिक्तिका म्हणजे काय बघू आपण, की आहे ना ही जी पेशी आहेत, ही जी पेशी आहेत, ह्या पेशीमध्ये ना असे बारीक सारीक आहे ना असे होल्स असतात, बारीक होल्स असतात. याला व्हॅक्युअल्स असं म्हटलं जातं. समजण्यासाठी आपण म्हणूया की असे डबे असतात, पेशींमध्ये असे डबे असतात, रिकामे डबे असतात. या रिकाम्या डब्यांना आपण सध्यासाठी समजण्यासाठी रिक्तिका म्हणूया. तर हे जे रिकामे डबे आहेत ना, म्हणजे रिक्तिका जे आहेत ना, हे साठवणुकीचं काम करतात. याच्यामध्ये स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ हे सगळेचे सगळे पेशीमधले जे जे स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ जे आहेत, ते सगळ्याच्या सगळ्यांची जी साठवणूक आहे, ती साठवणूक ह्या रिक्तिकामध्ये होत असतं. आता प्लांट मोठे असतात आणि प्लांटमध्ये खूप साऱ्या गोष्टींची साठवणूक करावी लागते आणि म्हणून वनस्पतींमध्ये रिक्तिका मोठ्या असतात. रिक्तिका मोठ्या असतात, जास्त असतात. प्राण्यांमध्ये त्या कमी असतात, छोट्या असतात आणि त्या तात्पुरत्या काळासाठी असतात. तशा वनस्पतींमध्ये रिक्तिका कायमस्वरूपी असतात, कारण की साठवणुकीचं काम नेहमी करावं लागतं प्लांटला. म्हणून प्लांटमध्ये ह्या कायमस्वरूपी असतात. तसं प्राण्यांमध्ये या कमी पण असतात आणि तात्पुरत्या काळांसाठी असतात. बरोबर. त्याचबरोबर जे ऑस्मोटिक प्रेशर आहे, पेशींमध्ये जे ऑस्मोटिक प्रेशर आहे, या ऑस्मोटिक प्रेशरला नियंत्रित करण्याचं काम सुद्धा रिक्तिका करत असते. बरोबर. पॅरामोशियम नावाची पेशी आहेत. आता पॅरामोशियम एक पेशी आहे, पेशी हे पाठ करा. पॅरामोशियम ही एक पेशी आहे. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. पॅरामोशियम जे आहे ना एक पेशीय, ते रिक्तिकेद्वारे उत्सर्जन केले जातं. जे पॅरामोशियम जे एक पेशी आहे, या पॅरामोशियमचं रिक्तिकेद्वारे उत्सर्जन केलं जातं. म्हणजेच या पॅरामोशियमला ही जी रिक्तिका आहे पेशीच्या बाहेर काढून टाकण्याचं काम करत असते. तर तुम्हाला काय कळलं, आपल्याला रिक्तिकेबद्दल काय कळलं, काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात बघूया. रिक्तिकेबद्दल काय लक्षात ठेवायचं, की एकच महत्वाचा मुद्दा आहे की वनस्पतींमध्ये हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्या वनस्पतींमध्ये कायमस्वरूपी असतात, प्राण्यांमध्ये ह्या असतात. एवढंच लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. रिक्तिका म्हणजे रिकामे डबे, आणि हे रिकामे डबे कशाचं काम करतात, तर हे जे रिकामे डबे आहेत, हे रिकामे डबे साठवणुकीचं काम करतात. ठीक आहे. एवढे दोन मुद्दे जरी लक्षात ठेवले तरी हरकत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, तो म्हणजे असा की पॅरामोशियम जे आहे, ती पॅरामोशियम कशी आहे, एक पेशी आहे. हा मुद्दा एवढाच पाठ ठेवा. हे फक्त वाचून घ्या की पॅरामोशियमला बाहेर काढून टाकण्याचं काम कोण करतं, तर ते बाहेर काढून टाकण्याचं काम हे रिक्तिका करत असते. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता आपण कन्क्लुजन वरती जाऊया. काही काही गोष्टी आता या चॅप्टरचं कन्क्लुजन नोट. आता पहिलं काय लक्षात ठेवशील, आपण रायझोबियम बद्दल लक्षात ठेवलं होतं की रायझोबियमच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसतं, नो मेम्ब्रेन. रायबोझोम्सला आजूबाजूला मेम्ब्रेन नसतं. काय पाहिलं होतं, पेशी असते, केंद्रक असतो, इथं रायबोझोम्स असतं. याचे दोन प्रकार पडतात, खडबडीत आणि दुसरा येतो गुळगुळीत. खडबडीत वरती रायबोझोम्स असतात, गुळगुळीत वरती रायबोझोम्स नसतात. बरोबर. याच्यापासून प्रोटीनची निर्मिती होते, याच्यापासून फॅट्सची निर्मिती होते. आणि या जे खडबडीत याच्यावरती जे रायबोझोम्स असतात, असे जे दाणे असतात, या रायबोझोम्सच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसतं, आवरण नसतं. हे पाठ करायचं, रायबोझोम्सला आजूबाजूला मेम्ब्रेन नसतं. हा फक्त असं दाणे असतात ते, या दाण्याच्या आजूबाजूला असं कव्हर नसतं, म्हणजे याच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसतं. हे पाठ करायचं. बरोबर. ठीक आहे, पुढे बघू आपण. जे हरितद्रव्य आहेत, ज्याला आपण हरितद्रव्य, आणि जे तंतुकणिका आहेत, यांच्या आजूबाजूला डबल मेम्ब्रेन असतं. याच्यावरती प्रश्न आलाय आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवतोय की जे हरितद्रव्य आहेत आणि ज्या तंतुकणिका आहेत, याच्या आजूबाजूला ना डबल मेम्ब्रेन असतं. हे वगळता बाकीच्यांच्या बाकीच्यांना अंतपटल यंत्रणा म्हणतात, एंडो मेम्ब्रेन सिस्टम. हे पण नका लक्षात ठेवू. हे हे फक्त वाचून घ्या, हे लक्षात नाही ठेवायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा की रायबोझोम्सच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसते, हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि जे हरितद्रव्य असतात किंवा तंतुकणिका आहेत, यांच्या आजूबाजूला डबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आणि जे बाकीचे जे आहेत ना, बाकीचे जे उरलेले जे पार्ट्स आहेत ना, इथं सिंगल मेम्ब्रेन असतो. कसं मेम्ब्रेन असतो, सिंगल मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळतो.
ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं नाही. हे फक्त मी जस्ट असंच लिहिलेलं आहे. हे पण लक्षात ठेवायचं नाही. तर परीक्षेसाठी फक्त एवढं महत्वाचं, रायबोझोमच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसतो. हरितद्रव्य आणि तंतुकणिका यांना डबल मेम्ब्रेन असतो. एवढंच लक्षात ठेवायचं नोटमध्ये. ठीक आहे. आता आपण ह्या चॅप्टरच्या कन्क्लुजन मध्ये जाऊया. कन्क्लुजन बघा, मोस्ट इम्पॉर्टंट. एवढा चार्ट जरी केला ना शेवटला परीक्षेला जाताना तरी मार्क्स येऊ शकतो. प्रथिनांचा कारखाना कोणाला म्हटलं जातं? पहिला मुद्दा की प्रथिनांचा कारखाना कोणाला म्हणतात? तर आंतरद्रव्य जालिका, त्यात पण जी गडबडीत आंतरद्रव्य जालिका ज्याच्यातनं प्रोटीनची निर्मिती होते तिला प्रथिनांचा कारखाना असं म्हणतात. मग रासायनिक कारखाना कोणाला म्हणतात? तर गोल्गी काय जी आहे तिला रासायनिक कारखाना असं म्हटलं जातं. लैकरिकाबद्दल काय लक्षात ठेवायचं? यांना आत्मघाती पिशव्या किंवा उद्ध्वस्त करणारे पदार्थ म्हटलं जातं. तंतुकणिकांना काय म्हणायचं? ऊर्जाघर म्हणायचं. लवकांना काय म्हणायचं? ऊर्जा कारखाना. बघा या दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. तंतुकणिकांना म्हणायचं ऊर्जाघर आणि लवकांना म्हणायचं ऊर्जा कारखाना. रॉबर्ट हुक यांनी कोणत्या पेशीचा अभ्यास केला हो? मृत पेशीचा अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? तर रॉबर्ट हुक. लिव्हन हॉक शब्द तयार होतो याच्यावरनं लिव्हिंग म्हणजेच काय? जिवंत पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाला म्हटलं जातं लिव्हन हॉक. जिवंत पेशींचा अभ्यास करणारा जो शास्त्रज्ञ आहे त्याला लिव्हन हॉक असं म्हटलं जातं. एम जे शिल्डेने यांनी काय सांगितलं की पेशी हा शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे. एम जे शिल्डेन यांनी सांगितलं की पेशी हा शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग हे सांगणारे एम जे शिल्डेन. सायटोलॉजी, सेलचा जो अभ्यास आहे याला म्हटलं जातं सायटोलॉजी. पाठ करायचं हे सगळं. रॉबर्ट ब्राउन यांनी काय सांगितलं की पेशी जे आहे त्याच्या आतमध्ये केंद्रक अस्तित्वात असतं हे सांगणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्राउन. सगळ्यात लांब पेशी कोणती शरीरात? तर ती आहे चेतापेशी. सगळ्यात मोठी पेशी कोणती? तर ती आहे अंडपेशी. आणि सगळ्यात लहान पेशी कोणती? तर तिला म्हटलं जातं मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. हा जो चार्ट मी इथं काढून दिलाय हा चार्ट मला पाठ करून द्यायचा. मी विचारेल प्रथिनांचा अभ्यासाला अंतर्द्रव्य जालिका, रासायनिक कारखाना, आत्मघाती पिशव्या, उद्ध्वस्त करणारे पुस्तक, लैकारिका, ऊर्जाघर कोणाला म्हणतात? तर तंतुकणिकांना, ऊर्जा कारखाना लोकांना, मृत पेशींचा अभ्यास, जिवंत पेशींचा अभ्यास लिव्हन हॉक. एम जे शिल्डेन म्हणतात पेशी हा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे. सायटोलॉजी म्हणजे सेलचा अभ्यास. रॉबर्ट ब्राउन काय म्हणतात? केंद्रकाचे अस्तित्व सांगतात रॉबर्ट ब्राउन. चेतापेशी सर्वात लांब, अंडपेशी सर्वात मोठी आणि मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम सर्वात लहान आहे. ठीक आहे. इथपर्यंतच्या गोष्टी आहेत. एवढं चार्ट तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. आता पेशींचे दोन प्रकार पडतात. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. पेशींचे दोन प्रकार पडतात. पेशींचे किती प्रकार पडतात? दोन. पहिला प्रकार आहे युकॅरियोटिक सेल आणि दुसरा प्रकार आहे प्रोकॅरियोटिक सेल. हे जे प्रोकॅरियोटिक सेल आहे ना या प्रोकॅरियोटिक सेलवरती प्रश्न आलेला आहे. याला मराठीमध्ये म्हटलं जातं आदिकेंद्रकी, इंग्लिश म्हटलं जातं दृश्य केंद्रकी. मराठी नावं नाही लक्षात ठेवायचे, इंग्लिश नावं लक्षात ठेवायचे. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की संपूर्ण विकसित केंद्रक नसतं. जे सेल आहे आणि हा सेलचा जो सेंटर पॉइंट आहे, केंद्रक आहे, या केंद्रकाची प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली नसते. तो स्पष्ट दिसत सुद्धा नाही. जर आपण पाहिला तर हा केंद्रक स्पष्ट दिसत पण नाही. म्हणजे ज्या पेशीचा केंद्रकाची डेव्हलपमेंट झालेली नसते आणि जिचा जो केंद्रक आहे तो स्पष्ट दिसत नाही अशा पेशीला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. एवढे दोन वाक्य लक्षात ठेवायचे. या आकाराने लहान असतात, एकच गुणसूत्र असतात, हे वाचून घ्यायचं आणि याचं एक्झाम्पल पाठ करायचं. याचं एक्झाम्पल येतं जीवाणू. मग आता तू प्रोकॅरियोटिक सेल बद्दल काय लक्षात ठेवशील की याचं केंद्रक प्रॉपर डेव्हलप झालेला नसतो आणि हा स्पष्ट दिसत नाही. प्रोकॅरियोटिक बद्दल ह्या दोन गोष्टी, याचं केंद्रक डेव्हलप झालेला नसतो, तो स्पष्ट दिसत नाही आणि याचं एक्झाम्पल पाठ करायचं. प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल येतं बॅक्टेरिया. काय एक्झाम्पल याचं? बॅक्टेरिया. आणि दुसरं एक्झाम्पल येतं ब्लू ग्रीन अल्गे. असे दोन एक्झाम्पल हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एक म्हणजे बॅक्टेरिया आणि दुसरं म्हणजे ब्लू ग्रीन अल्गे. आलं लक्षात? प्रोकॅरियोटिक बद्दल काय लक्षात ठेवलं? केंद्रक डेव्हलप झालेलं नाही, याचं केंद्रक स्पष्ट दिसत नाही, याचं एक्झाम्पल पाठ करायचं जीवाणू आणि दुसरं म्हणजे ब्लू ग्रीन अल्गे. दुसरं एक्झाम्पल काय लक्षात ठेवणार? ब्लू ग्रीन अल्गे. असे दोन एक्झाम्पल याचे लक्षात ठेवायचे. केंद्रक पटल पण नसतं बरं याच्यात, हे फक्त वाचून घ्यायचं. याच्यामध्ये केंद्रकच डेव्हलप नाही झालेलं, त्यामुळं केंद्रक पटल डेव्हलप होण्याचा विषयच येत नाही. आलं लक्षात? तर प्रोकॅरियोटिक सेल अशा प्रकारे पाठ करायचा आणि तो लक्षात ठेवायचा, कारण यावर प्रश्न आहे. केंद्रक डेव्हलप नाही, केंद्रक स्पष्ट दिसत नाही, याचं एक्झाम्पल जीवाणू आणि ब्लू ग्रीन अल्गे. आता युकॅरियोटिक सेल याच्या एक्झॅक्ट उलट. युकॅरियोटिक सेल म्हणजे काय?
ज्याचं केंद्रक एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला दिसतं. केंद्रक याचं सुस्पष्ट पद्धतीने दिसतं. म्हणजे जर आपण या सेलमध्ये जर आपण पाहिलं तर ही अशी एक सेल आहे, याचं केंद्रक एकदम प्रॉपर डेव्हलप झालेलं आहे आणि तो असा इकडून जर पाहिला, डोळ्याने जर पाहिला तो केंद्रक आपल्याला एकदम व्यवस्थित दिसतो. त्या पेशीला म्हणायचं युकॅरियोटिक सेल. याचा केंद्रक सुस्पष्ट दिसतो. हे आकाराने एकदम लहान असतात, डेव्हलप म्हणून हे आकाराने लहान असतात. तसे हे डेव्हलप झालेले आहेत म्हणजे आकाराने हे मोठे असतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, का प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एकच गुणसूत्र असतं, तसं युकॅरियोटिक मध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्रे असतात. एकापेक्षा याच्यामध्ये जास्त गुणसूत्रे असतात. इथं नंबर ऑफ गुणसूत्र असतं. प्रोकॅरियोटिक डेव्हलप येणार आहे. मग डेव्हलप म्हणजे काय, याचा केंद्रक हा प्रॉपर डेव्हलप आहे, मग याच्यामध्ये जास्त गुणसूत्र असणार आहे. हा केंद्रकच डेव्हलप नाही आहे प्रोकॅरियोटिकचा, तर याच्यामध्ये म्हणून याच्यामध्ये एकच गुणसूत्र आपल्याला पाहायला मिळतं. आता याचं एक्झाम्पल काय होतं, जीवाणू. जीवाणू म्हणजे काय, बॅक्टेरिया. जीवाणू म्हणजे काय, बॅक्टेरिया. आणि याचं एक्झाम्पल काय, जीवाणू वगळता बाकीचे जे सर्व प्राणी आहेत, जीवाणू वगळता बाकीचे जे सर्व प्राणी आहेत ते युकॅरियोटिक पेशीमध्ये येऊन जातात. तर हा जो फरक आहे, मला वाटतं हा तुम्हाला कळला असेल. युकॅरियोटिकचा केंद्रक स्पष्ट दिसतो, याचा केंद्रक स्पष्ट दिसत नाही. याचा केंद्रक प्रॉपर डेव्हलप झालेला आहे, याचा केंद्रक प्रॉपर डेव्हलप झालेला नाही. याचं केंद्रक डेव्हलप झालेला आहे म्हणजे हा मोठा आहे, केंद्रक डेव्हलप नाही म्हणजे हे कशा असणार, आकाराने लहान असणार. हा प्रॉपर डेव्हलप आहे म्हणून याच्यामध्ये जास्त गुणसूत्र आहेत, हा प्रॉपर डेव्हलप नाही म्हणून याच्यामध्ये एकच गुणसूत्र आहेत. याचं एक्झाम्पल येतं बॅक्टेरिया आणि याचं एक्झाम्पल येतं बॅक्टेरिया सोडून बाकीचे इतर प्राणी, इतर सजीव. ठीक आहे. आता काही गोष्टी सांगतो परीक्षेसाठी, त्या आपण लक्षात ठेवूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे रेकॉर्ड करूया.